गोडाची लापशी तुम्ही सर्वांनीच खाल्ली असेल, पण त्याच लापशीपासून इतका मऊ लुसलुशीत आणि जाळीदार डोसा तुम्ही कधी खाल्ला आहे का? आज मी तुम्हाला अतिशय झटपट बनणारा आणि तितकाच पौष्टिक अवघ्या 10 ते 15 मिनिटात डाळ, तांदूळ न भिजवता कोणत्याही पिठाचा वापर न करता फक्त लापशी रवा वापरून हा इतका पौष्टिक असा डोसा बनवून दाखवणार आहे, की तुम्ही एकदा जर बनवाल तर आठवड्यातून तुम्ही 2 ते 4 वेळा बनवल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी व्हिडिओ थोडाही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. अशा चमचमीत आणि झणझणीत रेसिपीज पाहण्यासाठी कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉनही प्रेस करा. आता इथं सुरुवातीला आपल्याला बघा एक भांडं घ्यायचं आहे. आता इथं मी भाजी पात्र घेतलेलं आहे आणि इथं घ्यायचा आहे आपल्याला लापशीचा रवा. आता रवा हा लहान साईज असो किंवा मोठा असो. कधी रवा कसं छोटा असतो, मोठा असतो, तर कुठलाही असू द्या. तर आपल्याला लापशीचाच रवा घ्यायचा आहे. आता रवा हा बघा, या रव्यामध्ये असे भरपूर असे प्रमाणात विटॅमिन्स असतात. तर लापशी रवा म्हटलं की त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात असं फायबरचं प्रमाण असतं आणि हा लापशी रवा खाल्ल्याने काय होतं, पोट जास्त वेळ भरलेले राहण्यास मदत होते आणि वारंवार भूक लागत नाही. वजन कमी करण्याचा पण भरपूर असा म्हणजे बरेच जण प्रयत्न करण्यासाठी जर करत असतील ना, तर लापशी रव्यापासून बनवलेले डोसे हा मैद्याच्या किंवा रिफाइंड पदार्थाच्या तुलनेत अधिक पौष्टिक पर्याय ठरू शकतो. संतुलित आहार आणि नियमित व्यायामासोबत याचा समावेश केल्यास वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत होऊ शकते. आता या रव्यामध्ये भरपूर असं पाणी घालायचं आणि अलगद हाताने चोळून आपल्याला धुवून काढायचं आहे. नंतर पाणी नितळून घ्यायचं आणि नंतर त्याच कपाने ताजं दही आपल्याला आंबट नसलेलं अर्धा कप इतकं दही घ्यायचं आहे. नंतर त्याच कपाने अर्धा कप पाणी घालायचं आहे. नंतर चवीनुसार मीठ घालायचं. चमच्याने चांगलं हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे आणि अर्ध्या तासासाठी आपल्याला हे झाकण लावून ठेवायचं आहे. चला आता हे आपल्याला साईडला ठेवायचं आहे. आता लगेच पुदिन्याची पण चटणी मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे. इथं मिक्सरचं भांडं घ्यायचं, त्याच्यामध्ये मूठभर पुदिना घ्यायचा आणि नंतर ह्याच्यामध्ये आता तुम्हाला तिखट चटणी किती बनवायची त्यानुसार हिरवी मिरची घालायची आहे. मी 2 हिरव्या मिरच्या घातल्या. मूठभर ताजी कोथिंबीर घालायची. 1 कपभर ओलं खवलेलं नारळ घालायचं आहे. नंतर चवीनुसार मीठ घालायचं. नंतर सर्वात शेवटी याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला 1 चमचा पोहे खायच्या चमच्याने 1 चमचा डाळवं घालायचं. आता इथं तुम्हाला चटणी किती घट्ट आणि किती पातळ करायची आहे त्यानुसार पाण्याचं प्रमाण तुम्हाला याच्यामध्ये घालायचं आहे आणि मिक्सरला बारीक अशी पुदिन्याची चटणी वाटून घ्यायची आहे. जर तुम्हाला आपल्याकडील मसाले ऑर्डर करायचे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या WhatsApp नंबरवर मेसेज करू शकतात आणि तिथून तुम्ही मसाले, लाल तिखट, वेगवेगळ्या चटण्या ऑर्डर करू शकतात. आता इथं आपली बघा चटणी तयार झालेली आहे. मी तुम्हाला जवळून सुद्धा दाखवते. एकदम अशी दाटसर मस्त एकदम मस्त अशी हिरवीगार अशी पुदिन्याची चटणी तयार झालेली आहे. इकडं आपला रवा पण चांगला भिजलेला आहे. अर्धा तास झालेला आहे. जास्त वेळ सुद्धा नाही. अर्ध्या तासाच्या नंतर म्हणजे अर्ध्या तासापेक्षा जास्त हा रवा भिजत घालायचा नाही. आणि बघा आता आपल्याला काय करायचं आहे, रव्याने चांगलं असं बघा पाणी शोषून घेतलेलं आहे आणि घट्ट झालेलं आहे. आता काय करायचं मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडा-थोडा घालून जेवढं होता होईल एवढी याची बारीक अशी फाईन पेस्ट बनवून घ्यायची आहे. जसं आपण डोश्याचं मिश्रण बनवतो की नाही, अगदी तसंच एकदम स्मूथ अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे. आता याच्यामध्ये बघा जवळपास हे सर्व बॅटर तयार करण्यासाठी मला फक्त परत वरतून अर्धा कप इतकं पाणी लागलेलं आहे. कारण याच्यामध्ये सर्व पाण्याचं आणि दह्याचं प्रमाण आपल्याला फक्त सुरुवातीला अर्धा कप दही, अर्धा कप पाणी घातलं होतं आणि आता मिक्सरला बारीक करत असताना अर्धा कप इतकंच पाणी लागलेलं आहे. नंतर याच्यामध्ये बघा चांगलं मिक्स करून घेतल्यानंतर याच्यामध्ये खायचा सोडा घालायचा आहे. अगदी पाव चमचा इतका अ, खायचा सोडा घालायचा. एका डायरेक्शनमध्ये आपल्याला जवळपास 8 ते 10 सेकंद मिक्स करून घ्यायचं आहे. नंतर इकडं तवा चांगला असा कडकडीत गरम करायला ठेवलेला आहे. थोडंसं तेल लावून टिश्यू पेपरने पुसून घ्यायचा म्हणजे डोसा हा तव्याला अजिबात चिटकल्या जात नाही. नंतर तवा चांगला बघा गॅस हा मध्यम गॅस करायचा आहे
नंतर तव्यावर आपल्याला 1 ते दीड पळी इतकं हे डोश्याचं मिश्रण घालायचं आहे आणि अलगद असं पसरवून घ्यायचं आहे. बघा काहीच मिनिटातच बघा एकदम अशी जाळी पडते याला. हे वरची साईड जी आहे तर ती कोरडी पडते आणि वरतून कोरडी पडली, की वरतून आपल्याला काय करायचं आहे, थोडंसं साजूक तूप घालायचं आहे. जर तुम्हाला तूप वापरायचं नसेल ना, तर इथं तुम्ही तेलाचा किंवा बटरचा वापर केला तरी सुद्धा चालेल. इथं बघा एक डोसा हा आपला भाजून तयार झालेला आहे. एकदम असा जाळीदार असा आणि एकदम मऊ लुसलुशीत हा आपला डोसा इथं तयार झालेला आहे. तुम्हाला मी आणखी 1-2 बनवून दाखवते. परत बघा बॅटर हे काय करायचं तव्यावरती पसरवून घ्यायचं आणि नंतर बघा सेम पद्धतीने आपल्याला असे डोसे बनवून घ्यायचे आहेत. आता इथं तुम्हाला डोश्याचं मिश्रण पसरवलं आणि थोडंसं अलगद असं पसरवून घ्यायचं आहे. वरतून जर थोडंसं झाकण जरी ठेवलं ना तरी सुद्धा चालेल आणि त्याला जाळी अशी पडली, की नंतर झाकण काढायचं आणि वरतून थोडंसं बटर, तेल किंवा तूप वापरायचं. त्याने खायला खूप टेस्टी लागतात. इथं बघा आपले मऊ लुसलुशीत जाळीदार असे इथं आपले लापशी रव्यापासून बनवलेले डोसे तयार झालेले आहेत. एकदा तुम्ही नक्की बनवून बघा. आजच्या रेसिपीमध्ये मी तुम्हाला लापशी रव्यापासून मऊ लुसलुशीत जाळीदार असे डोसे बनवून दाखवलेले आहेत आणि चटपटीत अशी पुदिन्याची चटणी सुद्धा बनवून दाखवलेली आहे. तर मला एक सांगा मैत्रिणींनो, तुम्ही आपल्या कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब केलंय की नाही? नसेल केलं तर वाट कसली बघताय? पटकन आपल्या कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि साइडची बेल वाजवून नोटिफिकेशन ऑल करायला अजिबात विसरू नका. म्हणजे सर्वात अगोदर अशाच चटपटीत आणि अगदी नवनवीन रेसिपीज कमी साहित्यामध्ये, घरगुती साहित्यामध्ये बनवून तयार होणाऱ्या मी अपलोड करत असते. तर भेटूयात अशाच एका छानशा आणि नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त रहा.